मॉर्निंग फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही सर्व? आय होप की तुम्ही सर्व ठीक असाल. आणि मी सविता, तुमचं माझ्या सविता लाईफस्टाईल चॅनलमध्ये पुन्हा अशा नवीन ब्लॉगसोबत तुमचं स्वागत करत आहे. आणि हे बघा, आता सकाळचीच वेळ आहे आणि आता मुलांच्या स्कूलची धावपळ सुरू झालेली आहे. आणि इकडे आहे व्यू. गुड मॉर्निंग से. गुड मॉर्निंग फ्रेंड. ओके, तर बघा माझं सगळं आवरून झालेलं आहे. पूजा बिजा आंघोळ वगैरे सगळं झालेलं आहे. आता मी थोडा चहा ठेवलेला आहे, तर मी आता चहा ब्रेक खाते आणि व्ह्यूला पण दूध ब्रेक देते ना. आणि हे काय व्ह्यूची देशमेरी बिस्किट ओके, तर चला व्ह्यूला पण मी बॉर्नव्हिटा दूध देते आणि मी पण थोडं चहा आणि टोस्ट घेते खायला. आज मला किट्टूच्या स्कूलमध्ये जायचं आहे, कारण की 13 तारखेपासून किट्टूचं स्कूल ओपन होणार आहे. तर आज त्याचे बुक्स वगैरे सगळे मला घेऊन यायचे स्कूलमध्ये जाऊन. तर त्यासाठी मग मी पटकन आवरून घेतले. 9-10 वाजता आम्हाला जायचं आहे स्कूलमध्ये, कारण त्याचं टायमिंग आहे 10 ते 1 वाजेपर्यंत. तर पटकन मी आता चहा वगैरे घेऊन घेणार आहे. नंतर मग किट्टू आणि मी स्कूलमध्ये जाणार आहोत त्याची बुक कलेक्ट करायला. तर चला मग पटकन आता थोडा आम्ही चहा घेऊन घेतो. आलं कोणाच तर हे बघा, हे व्ह्यूचं बॉर्नव्हिटा दूध आणि माझंच आमचा चहा आणि टोस्ट. चला, हे घे तुझं बॉर्नव्हिटा दूध. खायचं ना टोस्ट सोबत. चला आता आम्ही मस्त थोडासा नाश्ता करतो. चलो. तर चला फ्रेंड्स, आता माझं सगळं आवरून झालेलं आहे आणि आता मस्त ऊन तापत आहे. 2-4 दिवस झाले कंटिन्युअसली पुण्यामध्ये पाऊस चालू होता. म्हणजेच आमच्या इकडे खूप पाऊस चालू होता. 2-3 दिवस झाले खूप भयानक पाऊस होता. चांगलं ऊन तापलेलं आहे. तर मी गादी वगैरे टाकलेले आहेत उन्हात. बघू शकता बेडवर गाद्या वगैरे काहीच नाही. तर गादी मस्त मी उन्हात टाकलेलं आहे, कारण की जरा उन्हात टाकल्या गाद्या वगैरे की मस्त फ्रेश वाटते. तर आता पावसामुळे थोडंसं ओलसर वाटत असतात, तर त्यामुळे मग गादी वगैरे मी टाकलेली आहे उन्हात मस्त. आणि खूप ऊन आहे, ऊन पण तापत आहे. आज 2-3 दिवस झाले कंटिन्यू पाऊस होता, पण आज जरा ऊन तापत आहे. तर दिवसभर ऊन असतं आणि संध्याकाळी पाऊस येणार. तर तोपर्यंत गादी वगैरे सुकतात, म्हणजे छान वाटते, जरा फ्रेश वाटते. त्यामुळे मी उन्हात टाकून ठेवलेले आहे गाद्या. आणि तर चला, काल राशन भरलेलं होतं. लाईट पण गेलेली आहे आमची. बघा किचनमध्ये बिलकुल अंधार आहे. तर बघा इकडे मी मॅगी टाकलेली आहे गॅसवर. बघू शकता मॅगी शिजत आहे. मॅगी खायची होती व्ह्यूला. आणि काल माझा राशन पण आलेला आहे. तर हे बघा पिशवीमध्ये तर राशन आहे. तर राशन हे पण मला हे राशन होते, तर तेव्हा मी राशनमध्ये 1-2 पॅकेट मॅगी मागवून ठेवत असते, कारण की मुलांना खायचं असतं त्यामुळे. तर आता 2-3 पॅकेट मागवले होत्या मॅगीच्या. तर मग व्ह्यूला खायची होती मॅगी. तर मॅगी तिकडे टाकलेली आहे, शिजत आहे मॅगी. आणि आता जायचं मला किट्टूच्या स्कूलमध्ये, कारण की किट्टूचे बुक्स जे आहे ते चालू आहेत देणं. आणि कारण की किट्टूचे बुक्स किट्टूच्या स्कूलमध्ये जायचं आहे, कारण की किट्टूचे बुक्स आणायचे आहे. तर हे बघा, इथे आम्ही किट्टूच्या स्कूलमध्ये आलेलो आहोत आणि इथं मग त्याची बुक आम्ही कलेक्ट केली. तर बघू शकता तुम्ही. तर मग बुक घेतली स्कूलमधूनच आणि तिथं मग चेक वगैरे करायचे होते. तर एका बेंचवर ठेवली आणि मस्त निवांत चेक केली की सगळं काही लिस्टमध्ये जे आहे बुक्स ते आहेत का अवेलेबल. कारण की कधी काय होतं, तिथं गर्दी खूप असते, त्यामुळे एखादं कमी जास्त होऊ शकतं बुक. त्यामुळे मग आम्ही सगळे बुक चेक करून घेतले सर्वांनी आणि सर्व पॅरेंट तसंच करत होते. आणि हे बघा, हे आहे किट्टूचं स्कूल. फ्रेंड्स, आम्ही स्कूलमधून आलेलो आहोत. तर मग मी नाश्ता केला होता सकाळी, मुलांनी पण केला होता. तर मग मी आता बनवत आहे मस्त खिचडी. आणि खिचडी माझी फेवरेट आहे आणि व्हेजची खिचडी बनवणार आहे. मस्त एकदम थोडीशी अशी पातळसारखी. ते खिचडी मुलांना पण आवडते आणि मला पण खूप आवडते. आणि इथे चालू आहे किट्टूची मॅगी बनवणं. मी कांदा, लसूण, टोमॅटो टाकलेला आहे. कुकरमध्ये तेल टाकलं होतं अगोदर, नंतर कांदा, टोमॅटो, लसूण टाकलेला आहे.
आणि इकडे बनवणं चालू आहे मस्त किट्टूची मॅगी. तर मी मिक्स व्हेज खिचडी बनवणार आहे. तर बघा मी त्यासाठी काय काय घेतलेलं आहे बघा. एकदम आपली हेल्दी खिचडी होणार आहे. तर याच्यामध्ये मी घेतले वांग, गाजर, परत बटाटा, परत तुरीची डाळ, मुगाची डाळ, सगळे असे भाज्या वगैरे भाज्या पण घेतल्या आहे. वांगे आणि गाजर बटाटा घेतला आहे आणि डाळी पण घेतलेली आहे. तर मस्त आता मिक्स व्हेज आपली खिचडी होणार आहे. इकडे सोयाबीनची वडी पण घेतलेली आहे. थोडी भिजत घातली होती मी, बघू शकता तुम्ही मस्त भिजलेले आहे. तर हे मी सगळं टाकणार आहे मस्त आणि तांदूळ टाकणार आहे. आणि इकडे मस्त टोमॅटो, कांदा, तिखट वगैरे सगळं टाकून घेतलेलं आहे. हे बघा मस्त आपली खिचडी जी आहे ती रेडी झालेली आहे. बघू शकता तुम्ही. वाव, एकदम मस्त भारी. तर हे बघा मस्त आपली खिचडी रेडी. बघा मस्त थोडंसं तूप. वाव, एकच नंबर, छान. आणि हे बघा मस्त हिरवी मिरची भाजून घेतली आणि मस्त थोडंसं लोणचं, एकच नंबर. वाव. आणि हे मस्त थोडंसं लोणचं होऊन आलं, तोंडाला पाणी सुटलं. खूप छान झाली, एकदम भारी, मस्त, एकदम चटपटी. कारण की भरपूर असे व्हेजिटेबल टाकले मी त्याच्यामध्ये. परत डाळा पण भरपूर टाकलेल्या आहेत आणि मस्त लोणच्यासोबत एकच नंबर. मस्त हिरवी मिरची पण तळलेली आहे. तर बघा फ्रेंड्स, आता थोडंसं आभाळ येत आहे कारण की रोज पाऊस चालू आहे. पावसाचे दिवस आता सुरू झालेले आहे. बघा आता वाजलेले आहेत 4:45. तर म्हटलं आता चला थोडीशी कॉफी बनवते, म्हणजे संध्यावरून बाकीचं सगळं माझं झालेलं आहे. आणि आता चला थोडीशी बनवते कॉफी. मग कॉफी बनवलं की मी ना कुंड्या आणल्या होत्या बघा, हे तुम्हाला दाखवते. तर हे बघा मी कुंड्या घेऊन आले होते. तर मी कुंड्या आणलेल्या आहेत कारण की मला ना एक दोन प्लांट लावायचे आहेत. तर आमच्या इथे तर जास्त काही जागा नाही आहे प्लांट लावायला, पण मला खूप आवड आहे प्लांट लावायची. तर जागा नाही, त्यामुळे मी जास्त नाही लावू शकत, पण तरी 1-2 लावूया म्हटलं. तेवढे जरा 2-4 जरी फुलं आले तरी आपल्याला पूजेसाठी होतील. तर म्हणूनच मग एकतर मोगऱ्याचं जर मिळालं झाड, मोगऱ्याचं जर प्लांट मिळालं तर मोगऱ्याचं आणेल, नाही तर साठी ना लागणार आहे माती. तर आमच्या इथं ना मोकळे एक मैदान आहे, भरपूर मोठं मैदान आहे. तर तिथं माती वगैरे पण असते भरपूर. तर म्हटलं थोडीशी तिथून माती घेऊन येऊया. का ते मस्त कॉफी. तर ही आहे माझी नेसकॅफे छोटंसं पाऊच. तर जास्त काही मी शक्यतो कॉफी घेत नसते, चहाच घेते. पण म्हटलं कधीतरी बघूया घेऊन. तर आता राशन भरलं होतं तर त्यामध्ये मग छोटासा मी पॅक बोलवला कॉफीचा. चला कॉफी आपली रेडी आहे. हे बघा आपली मस्त कॉफी रेडी झालेली आहे, बघू शकता तुम्ही, एकदम स्ट्रॉंग. आम्ही चाललोय मस्त माती आणायला. किट्टू, अंकू आणि मी. इकडे हाय करा. तर आम्ही तिघं चाललोय माती आणायला. आम्ही जिथं राहतो त्याच्या बाजूलाच थोडंसं ग्राउंड आहे, मैदान आहे. तर तिथं आहे माती. तर कुंड्या घेतलेल्या आहेत मी. तर मग मला प्लांट पण लावायचे होते 2-3. तर म्हटलं चला आता माती घेऊन येऊया. तर बघा मग मुलांना घेतलं सोबत आणि निघाले माती आणायला. तर गाडीनेच जाणार होती मी, पण म्हटलं नको आता गाडीने मस्त चालत जाऊया. छान वाटते, इकडे मस्त मोकळं आहे. तर हे बघा मस्त एकदम मोकळं वातावरण आहे. इथं मुलं पण खेळायला येतात. आणि तो बघा एकदम डोंगर. तर त्या डोंगरावर पण जायचं एकदा, आहे ना अंकू? मस्त आहे तो डोंगर. वरती जायला, वरती मंदिर पण आहे. इथून बघा मस्त दिसतो. त्याला म्हणतात दिघीचा डोंगर. आणि मस्त इकडे गोबर पण गोबर मिक्स करून गोबर कुठं शोधायचं? किट्टू म्हणतोय गोबर पण घेऊया. तर गोबरने काय होते, प्लांट छान ग्रो करते. नको रे बाबा, मी नाही जाते गोट्यामध्ये. तू उचलले असतील ना गोबर? हा
लहानपणी. तर मस्त वातावरण आहे बघा इकडे एकदम मस्त आणि पावसाचं वातावरण आहे, पण अजून काही पाऊस पडला नाही. तर चला मस्त माती घेऊन येऊया, छान वाटते मस्त. हे काय इथं आहे ना माती. किती मस्त आहे ना इकडचं वातावरण, छान आहे. आता पावसामुळे बघ ना मस्त झालंय, हिरगार हिरगार. हा हे थोडं मस्त. आता इथली माती आम्ही घेणार आहोत, है ना अंकित? हळू हा गिट्टू दे, मी खोदते, पकड अंकित. छान आहे माती आहे ना, मस्त सापडली आम्हाला काळी माती. आता आम्ही माती घेऊन घरी आलेलो आहोत आणि मिस्टर आलेले आहेत. तर मिस्टरने आणलेले आहेत कॉर्न्स म्हणजेच मक्का. तर आता मक्क्याचं काहीतरी बनवणार आहे रेसिपी, तुमच्यासोबत नक्की शेअर करेल. आणि हे बघा मस्त एकदम भारी असे आणलेले आहेत करवंद आणि खूप छान आणि टेस्टी लागतात हे करवंद. कोणी कोणाला आवडतात ते कमेंटमध्ये नक्की कळवा. आता बघू शकता तुम्ही, मस्त मी मीठ टाकलेलं आहे वरून आणि मस्त छान लागतात करवंद. तर ठीक आहे, आजच्या ब्लॉगला मी इथेच एंड करते. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय, टेक केअर.